वाऱ्यामुळे अनेकांचं नुकसान झालं। इंदापूर तालुक्यामधल्या सणसर यासोबतच हिंगणेवाडी गावाला पावसाचा फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। धुळे शहरासह तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय। वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडून गेले। सुदैवाने जीवितहानी नाही। खंडेरायाच्या जेजुरीमध्ये देखील मुसळधार पावसाची हजेरी। पावसाच्या पाण्यामुळे गडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरूप आलं। पंढरपूरमध्ये पाऊस हा आषाढी सोहळ्यासाठी अडचण ठरणार असल्याची भीती आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपत्कालीन यंत्रणा कामाला लावली जाणार। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश। नाशिकच्या लासलगावला पावसाने झोडपून काढलं। पाऊण तासामध्ये 67 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अनेकांच्या दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आणि त्यामुळे तारांबळ उडाली। नाशिकच्या येवल्यामध्ये सततच्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। शेतामध्येच कांदा खराब झाल्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय। मुंबईच्या पावसाचा मुंबईच्या डबेवाल्यांना फटका। मध्य तसंच हार्बर रेल्वे रुळावरती काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे काही काळ रेल्वे सेवा ठप्प झाली होती। त्यामुळे डब्यांची सेवा पोहोचू शकली नाही। पावसामुळे मुंबई डबेवाला संघटनेचा 50% व्यवसाय ठप्प झाला। लातूरमध्ये सलग 12व्या दिवशी पावसाची हजेरी। विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये 170 मिलीमीटर पाऊस। पावसामुळे जिल्ह्यामधील 800 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालंय। खरीपाच्या पेरणीवरती सुद्धा याचा परिणाम होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता बैठक। पावसामुळे झालेल्या नुकसानीचा बैठकीमध्ये घेतला जाणार आढावा। तसंच नुकसानीचे पंचनामे करून मदतीचे निर्देशही दिले जाणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्री उशिरा सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक झाली आहे। दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा। भेटीचं कारण अस्पष्ट। मुंबईमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 60व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विशेष व्याख्यानाचं आयोजन। यावेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार मार्गदर्शन। मुंबईमध्ये श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या 150व्या जयंती उत्सवाचं आयोजन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। बाळासाहेब असते तर ऑपरेशन सिंदूरसाठी मोदींची गळाभेट घेतली असती। नांदेडमधल्या सभेमधून अमित शहांचा उद्धव ठाकरेंना टोला। पाकिस्तानच्या तरुणांनी दहशतवादाच्या विरोधात पुढाकार घ्यावा। भाकरी खा सुखानं रहा, अन्यथा आमची गोळी आहेच। मोदींचं गुजरातमधल्या भुजच्या सभेमध्ये विधान। दहशतवाद पोसणाऱ्या सरकारच्या विरोधात आवाज उठवा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पाकिस्तानच्या जनतेला आवाहन। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आणखी 5 जणांना बावधन पोलिसांकडून बेड्या। हगवणे पिता पुत्रांना आसरा दिल्यामुळे माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जणांना अटक। 5ही आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवीचा हगवणे कुटुंबियांकडून छळ। पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून माहिती समोर। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट। वैष्णवीच्या आईवडिलांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केलंय। सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबानं घेतली कसपटे कुटुंबियांची भेट। धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि राजश्री देशमुख हे उपस्थित होते। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी कसपटे कुटुंबाची भेट घेतली आहे। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली। भक्ती गुजराती हिच्या कुटुंबियांचे डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्याकडून दूरध्वनीच्या माध्यमातून संवाद करत त्यांनी सांत्वन केलंय। भक्ती गुजराती हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली। लातूरचे माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचं अपघातामध्ये निधन झालंय। गाडी स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडून 4 वेळेला उलटली आणि हा अपघात झाला। मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून आर.टी. देशमुख यांच्या कुटुंबाचं सांत्वन। तातडीनं कार्यक्रम रद्द करून मुंडेंनी घेतली देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट। राज्य शासनाचा नवा आदेश। राज्यामधील सर्व कार्यालयांमध्ये मराठीचा वापर बंधनकारक। परिपत्रक काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली अंमलबजावणीची जबाबदारी। मिठी नदी घोटाळ्या प्रकरणी अभिनेता दिनो मोरियाची चौकशी पूर्ण झाली आहे। सोमवारी तब्बल 8 तास आर्थिक गुन्हे शाखेनं त्याची चौकशी केली। मिठी नदी घोटाळ्याच्या प्रकरणी अभिनेता दिनो मोरियाने केला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। आज किला कोर्टामध्ये याचिकेवरती सुनावणी होण्याची शक्यता आहे। भिवंडी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती खासदार बाळामामा नाराज झालेत। नालेसफाईचा बाळामामांनी आढावा घेतला आणि ही नालेसफाई झाली नसल्याचाही आरोप केला आहे।
भाडेतत्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. शिवशाही बसेसचं रूपांतर हिरकणी बसेसमध्ये होणार आहे. 11वीसाठी पहिल्याच दिवशी 2.5 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी. 150 करिअर कोर्सेसची माहिती देणाऱ्या लिंकचा बहुसंख्य विद्यार्थ्यांनी लाभ घेतलाय. बुलडाण्यामधील संत गजानन महाराजांच्या पालखीचं 2 जूनला प्रस्थान होणार आहे. 4 जुलैला ही पालखी पंढरपूरमध्ये दाखल होईल. देशामधल्या वाढत्या कोरोना रुग्णांमुळे चिंता सुद्धा तितकीच वाढली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 1000च्या पार गेली आहे. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यूही झाला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये काल 6 कोरोना रुग्णांची नोंद झाली. ठाण्यामध्ये एकूण 36 कोरोनाचे रुग्ण आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील ए, बी आणि ई विभागामधील काही परिसराचा पाणीपुरवठा हा 28 मे रोजी बंद राहील, तर काही भागामध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा केला जाणार आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांची मागणी. आव्हाड हे बेजबाबदारपणे रिक्षा चालवत महानगरपालिकेपर्यंत आल्याचा त्यांनी आरोप केलाय. बीडमध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंटच्या आरोपाच्या नंतर कारागृह अधीक्षकांची बदली. कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची बदली झाली आहे. रत्नागिरीवरून रामराजे चांदणे हे आता रुजू होणार असल्याची माहिती मिळते आहे. लातूरमध्ये रविकांत तुपकर आक्रमक झाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी तात्काळ देण्याची तुपकरांची मागणी मान्य न झाल्यास गनिमी कावा पद्धतीने आंदोलन केलं जाईल. बीडमध्ये कृषी सहाय्यक कर्मचारी बेमुदत संपावर. शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करत कर्मचाऱ्यांचा पंचनामे करण्यासाठी पुढाकार. राज्यामधील 8,500 कृषी सहाय्यक कर्मचारी 5 मे पासून बेमुदत संपावर. अमरावतीमध्ये कामगार आयुक्तालयासमोर प्रहारचं फाशी आंदोलन. शासनाने सुरक्षा रक्षकांच्या भरतीबाबत काढलेल्या नव्या परिपत्रकाचा निषेध. परभणीमध्ये 4 कृषी विद्यापीठांची 29 मे रोजी संयुक्त कृषी संशोधन बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यामधील 4ही कृषी विद्यापीठामधील कुलगुरू आणि 300 शास्त्रज्ञांचा सहभाग. छत्रपती संभाजीनगरमधील संतोष लड्डांच्या घरामधील दरोड्याच्या प्रकरणी पोलिसांकडून संशयित गुन्हेगाराचं एन्काउंटर. अमोल खोतकर असे या संशयित आरोपीचं नाव आहे. वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलनं पोलिसांच्या संघावरती गाडी घालून गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा. बीडच्या गेवराईमधील गढी पुलावरती कारचा भीषण अपघात झाला. कार डिव्हायडरमध्ये जाऊन अडकली. कारला बाहेर काढणाऱ्यांना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली, ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय. दुचाकीला धक्का लागल्यावरून वाद झाल्यामुळे एका कार चालकाची हत्या झाली आहे. घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती महामार्गाजवळची ही खळबळजनक घटना आहे. हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. गोंदियामध्ये गांजा बाळगणाऱ्यांवरती कारवाईमध्ये 2 लाख रुपयांच्या रोकड सोबतच 600 ग्रॅम गांजा जप्त. जालन्यामध्ये 2 सख्या भावांचा बुडून मृत्यू झालाय. जुनेद सय्यद आसेफ आणि अयान सय्यद आसेफ अशी या 2 मृतांची नावे आहेत. हे दोघे सुद्धा तलावामध्ये पोहण्यासाठी गेले होते, मात्र पावसामुळे पाण्याची पातळी वाढली. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. फॉरेन्सिक रिपोर्टची पोलीस करणार तपासणी. तुर्कस्तानमधील कंपनी सेलेबीला उच्च न्यायालयाचा तुर्तास्तरी दिलासा. कंपनीच्या याचिकेवरती नियमित सुनावणी होईपर्यंत विमानतळावरील पायाभूत सुविधा पुरवण्याबद्दल नव्याने काढलेल्या निविदांवरती अंतिम निर्णय घेऊ नये, न्यायालयाचे आदेश. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांना दिलासा. ब्रिजभूषण यांच्या विरोधामधील क्लोजर रिपोर्ट दिल्ली न्यायालयाने स्वीकारलाय. लैंगिक छळाचे त्यांच्यावरती आरोप झाले होते. पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांची आज 61वी पुण्यतिथी आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी दिल्लीमधल्या शांतिवनमधल्या समाधीवरती पुष्पचक्र वाहून त्यांना आदरांजली वाहिली. मुंबई इंडियन्स काल विजय मिळवण्यामध्ये अपयशी. पंजाबकडून 7 गडी राखून पराभव. अंतिम फेरी गाठण्यासाठी खेळायला लागणार एलिमिनेटर आणि क्वालिफायर. आज आयपीएलमध्ये लखनौ विरुद्ध आरसीबीची लढत आहे. लखनौ या सामन्यामध्ये विजय मिळवून आरसीबीचं गणित बिघडवू शकतो. आरसीबीसाठी हा सामना टॉप 2च्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. प्लेऑफपूर्वी आरसीबीचा उत्साह वाढला. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीच्या नंतर पुन्हा एकदा संघात सामील झालाय. खांद्याच्या दुखापतीमधून सावरत पुन्हा मॅच खेळायला तो सज्ज झालाय. आकाश अंबानी महिनाभरामध्ये 5व्यांदा साईंच्या दरबारी. आयपीएल सामन्यांच्या पार्श्वभूमीवरती आकाश अंबानींचं साईंना साकडं.
57व्या वर्षी अभिनेता अरबाज खान हा पुन्हा एकदा बाबा होणार आहे. अरबाजची पत्नी शुरा खान ही गरोदर असल्याचं दिसल्यानंतर चाहत्यांनी अंदाज लावलाय. आणि यानंतर सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर काही